नमस्कार मित्रांनो, ट्रॅकिंग टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज एक नाही दोन फोन्स तुमच्यासाठी आणलेले आहेत. सॅमसंगचे सगळ्यात जास्त विकले जाणारे ए सिरीजचे सॅमसंग गॅलेक्सी A15 आणि A25. मित्रांनो, एक गोष्ट चांगली आहे, बजेट किंवा मिड रेंजचे फोन जरी असले तरी याच्यामध्ये नॉक सिक्युरिटी येते. आजकाल तुम्हाला माहिती आहे की डेटा आणि पैशाचा किती लॉस व्हायला लागला या स्कॅम्समुळे, आणि त्याच्यासाठी आहे नॉक सिक्युरिटी. बेसिकली एक प्रायव्हेट फोल्डर आहे. तुम्ही जेव्हा काही फाईल्स किंवा फोल्डर्स वगैरे शेअर करता ते एन्क्रिप्टेड असतात. आणि या फोन्समध्ये ना प्रायव्हसी डॅशबोर्ड येतो, जिथं बेसिकली कुठल्या ॲपचे जे परमिशन आहे ते तुम्ही कम्प्लिटली कंट्रोल करू शकता. आणि एक छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे पास कीज जे असतात, एन्क्रिप्शनच्या पास कीज, ते तुमच्या फोनवरती स्टोर्ड असतात, कुठल्या सर्व्हरवरती नाही. त्यामुळे डेटा तुमचा बाहेर जात नाही, अँड दॅट्स वाय युअर डेटा इज सिक्युअर. या चॅनलवरती का करतोय हा व्हिडिओ? कारण की हे मासी प्रोडक्ट्स आहेत. हो, सॅमसंग A सिरीज सगळ्यात जास्त विकले जाणारे आहेत आणि काही काही गोष्टी या फोन्समध्ये खूप चांगल्या आहेत. मी तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन देणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे या फोनबद्दल कुणी घेतला पाहिजे कुणी नाही घेतला पाहिजे, सगळं काही सांगणार आहे. पण बॉक्सच्या आत हो अडॅप्टर येत नाही, पण USB Type-C to Type-C चार्जिंग केबल येते. आतमध्ये डॉक्युमेंटेशन येतं अँड फोन येतो. फोन आणि हो सॉरी विसरलो, सिम कार्ड टूल सुद्धा येतं. ह्याच गोष्टी तुम्हाला A15 मध्ये जसं A25 आहे तसंच A15 मध्ये सुद्धा मिळतात. सो लेट्स कीप दिस बॉक्सेस असाइड, फोनकडे बघूया. ऑलराईट, A25 आधी उघडूया. वाव, म्हणजे त्यांचं जे S सिरीजचं जे डिझाईन आहे ना, एक्झॅक्टली तसंच ह्यांच्यामध्ये सुद्धा आहे. लक्षात ठेवा, ह्याची प्राइस जी आहे ती A25 ची 25 ते 30 हजाराच्या मध्ये, आणि हा जो आहे तो 15 ते 20 हजाराच्या मध्ये. बेस व्हेरियंट 8GB 128 GBचाच आहे. ह्याचं सुद्धा तुम्हाला डिझाईन दाखवतो. सिमिलर डिझाईन आहे S सिरीजचं. दिसायला ना दे आर स्ट्रायकिंग, म्हणजे तुम्हाला असं वाटणार ओह नाईस बोथ ऑफ देम. A25 ग्लास्टिक डिझाईन येतं, ह्याच्यामध्ये प्लास्टिक येतं, बट लुक्स व्हेरी नाईस. केस वगैरे काही येत नाही बरं, काही लक्षात ठेवा बॉक्सच्या आतमध्ये. आणि फोन हातात थोडे मोठे नक्की आहेत. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जर का परफॉर्मन्स गेमिंग वगैरे ह्याच्याकडे बघत असाल तर यु नो दिस माइट नॉट बी द वन. पण सगळ्यांसाठी जे घरातले एल्डर्स वगैरे, बरेच वर्ष तुम्हाला फोन चालवायचे किंवा सॅमसंगचाच फोन पाहिजे आणि ते सुद्धा मिड रेंज बजेट रेंजमध्ये, देन यू कॅन डेफिनेटली लुक ॲट A15 आणि A25. एक गोष्ट चांगली आहे, मिड रेंजची असली तरी गोरिल्ला ग्लास 5चं प्रोटेक्शन दोन्हीही फोन्समध्ये येतं, आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी काय करणार आहे. पाडणारे फोन्स ना. लेट्स डू दिस. 1 2 अँड बूम. 1 2 अँड ओहो. मागून हे ग्लास्टिक आहे आणि हे प्लास्टिक आहे. नाही, बेसिकली हे बघा, हे ड्रॉप टेस्ट म्हणजे नावापुरती असतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू काय, जे सॅमसंगचे फोन्स असतात त्यांची बिल्ड क्वालिटी डेफिनेटली चांगली असते. जर का पोर्ट्स आणि बटन्सच्या बद्दल सांगायचं झालं तर 3.5mm जॅक आहे, मायक्रोफोन आहे, USB Type-C आहे, स्पीकर ग्रिल आहे. राईट हँड साईडला पॉवर ऑन ऑफ बटन आहे, जे बेसिकली FPS सुद्धा आहे, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, व्हॉल्यूम रॉकर आहे. वरच्या बाजूला दोन्हीमध्ये नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन सुद्धा आहे. लेफ्ट हँड साईडला सिम कार्ड ट्रे आहे. सिम कार्ड ट्रे आधी आपण A15चा बघूया. डेडिकेटेड. ऑल राईट. ओ बेसिकली हायब्रिड सिम कार्ड स्लॉट दोन्हीमध्ये येतं. दोन्हीमध्ये तुम्हाला एक सिम कार्ड किंवा एक SD कार्ड किंवा 2 सिम कार्ड असे वापरता येतील. बाहेरनं बघितलं, लेट्स सी फ्रॉम इनसाइड. मित्रांनो, डिस्प्ले बद्दल सांगायचं झालं तर इन्फिनिटी U नॉच येते याच्यामध्ये. हा, जर का बेझल्स सांगायचे झाले तर ॲव्हरेज साईजचे बेझल्स आहेत. चीन सुद्धा ॲव्हरेज साईजची आहे. पण लक्षात ठेवा, A15 मध्ये एक मोठा अपग्रेड आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला AMOLED सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. आधी IPS LCD असायचा, ह्याच्यामध्ये सुपर AMOLED आहे. 90 हर्ट्ज डिस्प्ले, ह्याच्यामध्ये 120 हर्ट्ज डिस्प्ले, 6.5 इंची स्क्रीन आहे. ह्याच्यामध्ये 800 निट्स, A15 मध्ये 800 निट्स ब्राईटनेस आहे, ह्याच्यामध्ये 1000 निट्स ब्राईटनेस आहे. दोघांचं रेझोल्युशन फुल HD आहे. सो दॅट इज देअर. OS बद्दल सांगा. OSच्या आधी आपण स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलूया. हा जो आहे A15 तो 5G प्रोसेसर आहे. Dimensity 6100 प्लस ह्याच्यावरती येतं. बेस वेरियंट दोघांमध्ये 8GB रॅम 128GB स्टोरेज आहे. वरचा वेरियंट जो आहे 8GB रॅम 256GB स्टोरेज आहे. LPDDR4X रॅम टाईप अँड UFS 2.2 स्टोरेज टाईप आहे. जर का A25 बद्दल सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये Exynos 1280 हा प्रोसेसर येतो. गेमिंग परफॉर्मन्स बद्दल बोलूया मित्रांनो. मीडियम सेटिंग्स वरती तुम्ही मोठी गेम सुद्धा खेळू शकाल, म्हणजे COD मोबाईल, PUBG वगैरे तुम्हाला खेळायचं असेल तुम्ही खेळू शकाल. पण लक्षात ठेवा, 120 हर्ट्ज असल्यामुळे थोडं स्मूथ तुम्हाला A25 वरती नक्की वाटेल. जर का अंतुतू परफॉर्मन्सचं सांगायला झालं तर अंतुतूचा स्कोर ह्याचा 3,80,000 दरम्यान येतो. 3,80,000 3,90,000 ह्याचा 4,80,000 येतो. सो ऑन पेपर Exynos 1280 इज डेफिनेटली फास्ट. मल्टीमीडिया, आता A25 मल्टीमीडियासाठी जबरदस्त आहे. हो, म्हणजे बेझल्स वगैरे ठीकठाक आहेत, U नॉच आहे, पण
ह्याच्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस ट्यून्ड ड्युएल स्पीकर्स म्हणजे स्टिरिओ स्पीकर्स येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला मोनो स्पीकर्स येतात. ऑब्व्हियसली स्वस्त आहे त्यामुळे मोनो स्पीकर्स आहेत, पण ओव्हरऑल एक्सलेंट आणि ॲमोलेड डिस्प्ले असल्यामुळे तुम्हाला कलर्स वगैरे छान दिसतील. व्हिडिओ व्ह्यूइंग एक्सपिरियन्स चांगला असेल. मल्टीमीडिया एक्सपिरियन्स व्हेरी गुड. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सांगायचं झालं दोन्ही 5G फोन्स आहेत. सगळे बँड्स वगैरे सपोर्टेड आहेत. ड्युएल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1चा सपोर्ट आहे. जसं आधी सांगितलं NFC सुद्धा येतं. सो या ऑल कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आर देयर. चला कॅमेराबद्दल बोलूया. इम्पॉर्टंट, दोन्हीमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप येतात आणि दोन्हीमध्ये अल्ट्रा वाईड येतात. कारण की तुम्हाला माहिती आहे 20,000च्या खाली स्पेशली आजकाल अल्ट्रा वाईड काढून टाकायला लागले. A25 मध्ये 50+8+2 सेटअप येतो. ह्याच्यामध्ये 50+5+2 असा तुम्हाला सेटअप मिळतो. म्हणजे दोघांमध्ये अल्ट्रा वाईड आहे. दोघांमध्येही 13 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर येतो. सो आणि जनरली जर का इव्हन मिड रेंजचे तुम्ही सॅमसंगचे फोन बघितले तर चांगले काय इमेजेस वगैरे येतात. पण A25 मध्ये तुम्हाला OISचा सपोर्ट मिळतो. व्हिडिओग्राफीमध्ये 4K 30 FPS तुम्ही शूट करू शकता मागून. सो दॅट इज देअर. जर का फीचर्स बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, अगेन याचे कॅमेरा One UI जो कॅमेरा ॲप आहे खरंच चांगला आहे. सगळे तुम्हाला येतात. फन मोड येतो, सिंगल टेक येतो. A25 मध्ये तुम्हाला A15 मध्ये मिळणार नाही. पोर्ट्रेट मोड आहे, व्हिडिओ मोड आहे, टाइम लॅप्स आहे, स्लो मोशन वगैरे आहे, सगळं काही. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे पॅनोरमा मोड आहे, सुपर स्लो मोशन सुद्धा आहे, हायपर लॅप्स वगैरे. आय मीन यू गेट एव्हरीथिंग. बेसिकली तुम्हाला जे जास्त प्राइझी फोन्समध्ये जे फीचर्स असतात ते सुद्धा तुम्हाला ह्या फोन्समध्ये मिळतात. तसं मित्रांनो, आधी जर का तुम्ही विचार करत असाल फोन बाय करायचा तर मी खाली G ड्राईव्ह लिंक दिलेली आहे. A15 आणि A25 मधनं जे आम्ही फोटोज काढलेले आहेत, नॉर्मलचे व्हिडिओज, अल्ट्रा वाईड, सगळे मी त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलेत. ओरिजिनल क्वालिटीमध्ये नक्की जाऊन बघा. तुम्हाला आवडले तर डेफिनेटली यू कॅन गो अहेड. तसं स्पेसिफिकेशनमध्ये बॅटरी सांगायचं विसरलो. दोघांमध्येही 5000 mAhची मोठी बॅटरी येते आणि दोघांमध्येही 25 वॉट चार्जिंग सुद्धा आहे. येस, 25 वॉट डिसेंट. मित्रांनो, डिस्प्ले ह्याचा जबरदस्त आहे. अजून एक गोष्ट जबरदस्त आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा जो आहे तुम्ही बरेच वर्ष वापरू शकाल. एक तर OS One UI 6.0 खरंच चांगली, वन ऑफ द बेस्ट UI स्किन जर का सांगायचं झालं तर वन ऑफ द बेस्ट स्किन्स आहेत ते. One UI 6.0 बेस्ड ऑन Android 14. बट वेट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या फोन्समध्ये सुद्धा जसं फ्लॅगशिपमध्ये तुम्हाला मिळतात 4 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात. म्हणजे तुम्हाला Android 15, 16, 17, 18 माय गॉड, 4 वर्ष तुम्ही वापरू शकता आणि 5 वर्षाची सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. त्यामुळे दीज आर फ्युचर प्रूफ फोन्स ॲज फार एज OS गोज. आणि OSचे फीचर्स जर का सांगायचे झाले तर One UI मध्ये काही खरंच चांगले फीचर आहेत. फॉर एक्झाम्पल सिक्युरिटीसाठी डेटा फार महत्वाचा आहे आजकाल. तर नॉक सिक्युरिटी येते. व्हॉइस फोकस फीचर, जेव्हा तुम्ही कॉल करताय तेव्हा पुढचे आणि मागचं जे बॅकग्राऊंड नॉईज असतं ते काढून टाकतं. क्लिअर व्हॉइस येतं. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, बाकी AIचे फीचर्स आता येतच राहणार आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा AIचे फीचर्स ऑलरेडी आहेत. म्हणजे तुम्ही जर का एखादा फोटो घेतला त्याला एडिट करायचं असेल, बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल, फक्त टच करा ते तेवढं कटआउट काढून घेतं. तर असे AI फीचर्स येतात. ओव्हरऑल UIच्या बाबतीत इट स्टँड्स आउट फॉर शुअर. इंटरेस्टिंगली दोघांमध्ये NFC स्थळे सेन्सर सगळेच आहेत. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे आणि NFC सुद्धा येतं. आणि त्यामुळं सॅमसंग पेचा सपोर्ट आहे. टॅप अँड पे तुम्ही करू शकता. येस, जस्ट टॅप अँड पे. ओव्हरऑल मित्रांनो, जर का मी या फोन्स बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला थोडा फास्ट फोन पाहिजे असेल आणि तुम्हाला जर का थोडा जास्त चांगला दिसणार कारण ग्लास्टिक बॅक वगैरे आहे, थोडा कॅमेरा जो आहे तो थोडा अपग्रेड पाहिजे असेल तर तुम्ही डेफिनेटली A25 कडे बघू शकता. लक्षात ठेवा, हा मासी फोन आहे. परफॉर्मन्स जे असतात तसं नाही. आम्ही टेकी लोकांना परफॉर्मन्स आवडतो, पण जनरली 70-80% लोक नॉर्मल फोन कडे बघतात आणि त्यामुळे A सिरीज जे सॅमसंगचे आहेत ते इतके जास्त विकले जातात. अँड आय टेल यू व्हॉट, A25 and A15 are no different. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.